तिळगुळ खा आणि गोडगोड बोला, पण आम्ही तिळगुळ का खाऊ? चला याचं उत्तर सांगतो. मकर संक्रांतीपासून शिशिर ऋतू लागतो आणि शिशिर ऋतूमध्ये वातावरणातील वृक्षता वाढून जाते आणि सोबतच थंडी सुद्धा वाढते. आता ह्या दोन गुणांमुळे कफ आणि वाताचे आजार आपल्याला होतात. यासाठी आपण तिळगुळ खातो. आता तीळ कोणत्या गुणांचा आहे? तीळ जे आहे हे स्निग्ध असतात, याच्यात ऑइली कंटेंट असतो आणि तीळ उष्ण असतात. आता स्निग्ध गुण हा रोगक्षतेला कमी करतो आणि याचा तो उष्ण गुण आहे तो आपल्या थंडीला शीत गुणला कमी करतो आणि यासोबतच आपल्या अग्नीला सुद्धा चांगलं प्रदीप्त करतो. आणि जो गुळ आहे तो मुळातच स्निग्ध आहे आणि तिळाच्या या उष्णतेमुळे जे जास्त प्रमाणात पित्त वाढेल त्याला शमन सुद्धा करणार आहे. आणि हे तिळगुळ रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी, त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी, आपल्या हाडांसाठी, दातांसाठी सुद्धा अतिशय फायदेशीर आहे. तिळगुळ हे फक्त मकर संक्रांतीला नव्हे तर इथून 1 महिना तिळगुळच खायला पाहिजे. आणि असाच आयुर्वेदिक दृष्टिकोन माहिती करून घेण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.